महाराष्ट्रामध्ये शिवसेना विभागली होती, पण मोहोळ तालुक्यामध्ये दोन्ही शिवसेना माझ्या बरोबर होत्या. कमळाबाई सुद्धा दिवसा आपल्या बरोबर नव्हती, म्हणून रात्री आपल्या बरोबर प्रचारात उतरली. त्यांना पुढे 63,000 होतं लोकसभेला, 63,000 लीड लाडक्या ताईला दिलं होतं. त्यामुळे कमळाबाईने ठरवलं होतं, दादा तुतारी वाजवायची, फक्त अडचण एकच आहे म्हणली, आम्ही रात्री वाजवतो म्हणजे. मी 34 वर्ष शिवसेनेत होतो, त्यामुळे माझे संबंध चांगले होते. त्यामुळे मी आमदार झाले. कोटी रुपये आणले होते आणि प्रचारामध्ये 4,500 कोटी आणले. त्या रतन खत्रीला सुद्धा लाज वाटली असेल, त्याला खरा मटका आंतरकाच्या हातात द्यायला पाहिजे. इतकी लबाड माणसं दादा तळमळीने बोलले आणि पाटलांनी पाटलाबद्दल बोललं पाहिजे म्हणून प्रचारात सगळ्यात जास्त सभा तुम्हाला घ्यायला हवा. मी 8 का 10 सभेला उपस्थित होतो, पण मी फिरत होतो. चरणराज जमीन बरसकर त्यांची सगळ्यांनी या तालुक्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान झालं. या तालुक्यातली दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये या मोहोळच्या जनतेने मतदान केलं. मोहोळ शहरामध्ये, मोहोळ तालुक्यामध्ये आमच्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या. इतके जुलमी पद्धतीचे अत्याचार या तालुक्यामध्ये घडले आपल्याला माहिती आहे. मी जास्त खोलात जाणार नाही, पण दादा 2 मुलीचा बाप म्हणून मला ही निवडणूक लढवत असताना ज्या पद्धतीचे अत्याचार या मोहोळ शहरात, मोहोळ तालुक्यात झाले, दिवसाढवळ्यात तालुका प्रमुखाला घेऊन जाऊन त्याची हत्या करून त्याच्या तोंडामध्ये मुतल्याचं महापाप हे नीच अवलादीने केलं. त्या सर्व शिवसैनिकांनी या निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम केलं. महाराष्ट्रामध्ये शिवसेना विभागली होती, पण मोहोळ तालुक्यामध्ये दोन्ही शिवसेना माझ्या बरोबर होत्या. कमळाबाई सुद्धा दिवसा आपल्या बरोबर नव्हती, म्हणून रात्री आपल्या बरोबर प्रचारात उतरली. त्यांना पुढे 63,000 होतं लोकसभेला, 63,000 लीड लाडक्या ताईला दिलं होतं. त्यामुळे कमळाबाईने ठरवलं होतं, दादा तुतारी वाजवायची, फक्त अडचण एकच आहे म्हणली, आम्ही रात्री वाजवतो म्हणजे. मी 34 वर्ष शिवसेनेत होतो, त्यामुळे माझे संबंध चांगले होते. त्यामुळे मी आमदार पाहिजे होतो. आजी दादाने आपल्याला पाठवलं, शिंदे साहेबांनी चरणराज आपल्याला पाठवलं, मुन्ना साहेब चौडोकून होते, इथं अडचण आहे म्हणले, सोलापुरात राहिले, पण करेक्ट कार्यक्रम करत होते. जकड्या कारखान्याचे चेअरमन त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला. आणि सगळ्यात महत्वाचं, पंढरपूरच्या दादा 6 साखर कारखाने माझ्या विरोधात होते, परिचारक माझ्या विरोधात, भालके माझ्या विरोधात, कल्याण काळे माझ्या विरोधात, अभिजित पाटील माडेच तुतारी वाजवते आणि माझ्या 17 गावात घड्याळाच्या विजेत होते. तरी सुद्धा दादा आपण 2,000चं लीड घेतलंय. साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्था सगळं यांच्याकडे होतं. आणि हा राजू खरे या मायबाप जनतेच्या जीवावर लढत होता. त्या 17 गावांना सुद्धा पुरी शुगर लावली, पुरी शुगर लावली. बँका आमचा ऊस जाईल का नाही अशी भीती मनात होती. ऊसाचं नंतर बघून मोहोळच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 17 गावांची नैतिक जबाबदारी होती. आणि मी त्यांना कळकळीचं आवाहन करत होतो की सगळ्यांनी मिळून पंढरपूरचा उमेदवार दिलाय. आपलं एक मोठे काम आहे या मोहोळ तालुक्याला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. ज्यावेळी उद्या इतिहास केला जाईल त्यावेळी या 17 गावाची भूमिका फार महत्वाची असणार आहे. आणि मोहोळच्या जनतेसाठी ही सर्व सरकार लॉबी बाजूला ठेवा, ही मालकशाही बाजूला ठेवा.
हे मालक लागले आपण मोहनचे. आता हिसाब पंढरपूरच्या मालकाचा देतोय आणि उत्तरला मालक आहे जय माने तो तर लय भाड्याला चालू देतो दादा. एक संपूर्ण आता पुढच्या निवडणूक आहेत. आम्हाला बांधवांना विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की विधानसभेचा निकाल झाला, राजू खऱ्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून तुम्ही पाठवलं, पण येणाऱ्या निवडणुका महत्वाची. दादा काल मी 13,50,00,000 रुपये CSR फंड दिला. 20 ग्रामपंचायतला 85 लाख रुपये दिले. हे तुमच्या काय करते? आमदार जरी तुमचा असला तर दादा अर्थमंत्री यांना कुठं माहिती आहे दादा. आधी दादाकडे गेलो, दादाने मला एवढंच विचारलं आपण एवढी मतं कशी पडली. दादा म्हणले उमेश पाटील तुम्हाला ओरडू सांगत होता याला घेऊ नका तरी तुम्ही घेतलं, याचा मतावर देऊ नका तरी तुम्ही दिला. आधी मला बोलणार नाही कारण मला नजीक पिंपरीच्या सेवेला जायचे. मानवाला एवढीच विनंती करतो, जिल्हा परिषदेच्या निवडणुका निकाल दिले 13,50,00,000 रुपये. प्रत्येक ग्रामपंचायतला 85 लाख रुपये दिले. CSR फंडातून दिले, सरकारच्या फंडातून नाही दादा. माझ्या ती धमकन जाण्याचा दादा विकास कसा करायचा असतो ना ते आता मी दाखवतो. आणि म्हणून सय्यद वरवडकरांनी जे प्रेम दिले बांधवांना मी तुम्हाला विनंती करतो, येणारी निवडणूक विकास काय हे तर मी तुम्हाला दाखवतो, तालुक्याला दाखवतो, पण आया घरी सुरक्षित ठेवायचे असते. आमदार आपल्या विचाराचा आला तसा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे सदस्य आपले ते आपल्या विचाराचे आले पाहिजे. राहिलेल्या निवडणुकीमध्ये यांना काढण्याचं काम तुम्हाला मला करावं लागेल. दादा तुम्ही आजी दादा पाशी, मी शिंदे साहेबापाशी. पण प्रशासन जरा दबकते, त्याला दम देऊन सांगते, पण त्या प्रशासनालाही माहिती आहे आमच्या रक्ताचं भरू आहे. 34 वर्ष शिवसेना शिंदे साहेब तुम्ही आधी दादाच्या लाडका दादा एक गोष्ट बोलून गेली त्याने तुम्हाला राजू तू अर्ध काम माझा हात होते. मी तेव्हा दादाचा सत्कार करायला गेलो. अरे म्हणले ही गाव अर्धला नाही, ते अर्धला नाही, अप्परने सब रेस्टॉरंटने जनावरांचा बाजारने दवाखाना इतकी बेकार कामं माझ्या हातून झाली म्हणली. पण मोहनच्या जनतेने तुला निवडून दिलं, आता कुठल्या तोंडाने येतील म्हणजे दादा माझं काम करा. अरे तो आमदार निवडून आणणार नाही काय काम सांगतोय. थोडं दादाच्या कानात तेवढं सांगा की काय परिषदेचा अध्यक्ष पद तेवढं काढून घ्या. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक होते